गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन पार्ट फर्स्टचा लेसन नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी चालू केला आहे. मागच्या तासाला आपण रेजिस्टन्स, इलेक्ट्रिक करंट आणि त्याचे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम पाहिलेला आहे. आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय, रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ. रेजिस्टर आणि ओहम्स लॉ. बघा काय आहे ओहम्स लॉ आणि रेजिस्टन्स म्हणजे काय. द रिलेशनशिप बिटवीन द करंट फ्लोईंग थ्रू अ वायर अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स एंड व्ही. बघा करंट फ्लोईंग थ्रू वायरला सिम्बॉल दिला आहे आय अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट एंड्स दॅट इज व्ही कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द लॉ दॅट वॉज गिवन बाय द जर्मन सायंटिस्ट जॉर्ज सिमोन ओहम. हे जर्मन सायंटिस्ट आहेत जॉर्ज सिमोन ओहम यांनी हा ओहम्स लॉ मांडलाय. त्यांनी काय सांगितले बघा, इफ द फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर्स रिमेन कॉन्स्टंट. फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर म्हणजे काय, तर त्यामध्ये लेंथ, एरिया, क्रॉस सेक्शन एरिया असेल, टेम्परेचर आहे किंवा एनी मटेरियल इट इज अ मेडअप ऑफ. फिजिकल स्टेट म्हणजे काय, तर जे कंडक्टर आहे त्या कंडक्टरच्या फॉर एक्झाम्पल हे तुमचं कंडक्टर आहे, या कंडक्टरमध्ये असलेला लेंथ आहे तुमची, एरिया आहे, हे सगळं दॅट इज अ कंडक्टर फिजिकल स्टेट. इफ द फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, ते कसं आहे नेहमी कॉन्स्टंट आहे. द करंट आय फ्लोईंग थ्रू इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड. बघा हे एक तुमचं सर्किट आहे, ही तुमची हा तुमचा कंडक्टर आहे. या कंडक्टरमध्ये ज्यावेळी आपण करंट पास करतो दॅट इज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल, पोटेन्शियल डिफरन्सेसमध्ये आपण पाहिलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. यावेळी हा जो करंट पास होत असतो त्यावेळी त्याचे जे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड, हे त्याचे काय असतात, तर दोन जे एंड्स आहेत ते काय होत असतात, पास होत असतात. पण कसे, इन अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. कसे पास होतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग बघा करंट फ्लोईंग थ्रू, करंट मग लिहिले काय आपण आय मीन्स करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज व्ही. म्हणजे आय प्रोपोर्शनल टू व्ही, डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे कशाचं साईन आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. बट आता आपल्याला हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन घालवायचं आहे, त्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यायला लागते. मग आय इज इक्वल साईन आणण्यासाठी आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढण्यासाठी एक अल्फाबेट्स घेतले, दॅट इज आय इज इक्वल टू के व्ही. के दॅट इज अ कॉन्स्टंट ऑफ अ प्रोपोर्शनॅलिटी. के काय आहे, तर एक कॉन्स्टंट अशी व्हॅल्यू आहे. बघा आय इज इक्वल टू के व्ही. आता या के इथं काहीच नाही आहे, म्हणजे काय बघा आपल्याला काय करायचं, इक्वल आय के आहे तो इक्वल साईनच्या अपोजिट साईडला आला, म्हणजे आय इंटू 1/k इज इक्वल टू व्ही. म्हणजे 1/k इज इक्वल टू काय आहे, तर एक आर आहे, दॅट इज अ रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. आपल्याला काय पाहिजे, ओहम्स लॉमध्ये रेजिस्टन्स पाहायचं आहे, म्हणजे आपल्याला आर आणायचं आहे. आर दॅट इज अ रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. आर हे काय आहे, तर रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर आहे. म्हणून 1/k ही कशाची किंमत घातली आपण, तर आरची. मग आय इंटू आर इज इक्वल टू व्ही. हेन्स व्ही इज इक्वल टू आय आर और आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. म्हणजे आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडवताना जर व्हीची किंमत मिळाली तर आय आरची किंमत मिळाली तर आपण व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काढू शकतो. जर रेजिस्टन्स विचारला तर आपल्याला व्होल्टेज आणि करंटची व्हॅल्यू दिलेली असते. म्हणजेच बघा आय इंटू आर इज इक्वल टू व्ही. हेन्स व्ही इज इक्वल टू व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरंट इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट. दिस इज नोन ॲज अ ओहम्स लॉ. यालाच आपण काय म्हणतो, ओहम्स लॉ. म्हणजे काय आहे, तर करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. दिस इज अ ओहम्स लॉ. We can obtain the SI unit of resistance from the above formula. Potential difference and current are measured in volts and ampere. बघा म्हणजे आपण जे
पोटेन्शियल डिफरन्स व्ही व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स आपण वोल्टमध्ये मोजतो आणि करंट आपण कशामध्ये मोजतो तर ॲम्पियरमध्ये मोजतो, म्हणजेच व्होल्ट अँड एम्पियर्स रिस्पेक्टिव्हली. द युनिट ऑफ रेझिस्टन्स इज कॉल्ड ओहम. इट इज इंडिकेटेड बाय द सिम्बॉल. बघा ओहमचा सिम्बॉल कसा आहे तर उलटा यू आहे बघा. 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर इज इक्वल टू 1 ओहम. 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर इज इक्वल टू 1 ओहम. दिस इज द ओहम्स लॉ. काय आहे ओहम्स लॉ? द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. The current I flowing through it is directly proportional to the potential difference between two ends. This is called as a Ohm's law. हे तुम्हाला राईट दी शॉर्ट नोट ऑन ओहम्स लॉ येऊ शकतो. तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. बघा आता इथं जो आर आलेला आहे, हा आर रेझिस्टन्स म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. आता आपण ओहम्स लॉ पाहिला. बघा रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम. एक रेझिस्टन्स म्हणजे एक ओहम म्हणजे किती रेझिस्टन्स किंवा रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम. इफ 1 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर व्हेन द व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्सेस इज अप्लाइड बिटवीन इट्स एंड देन द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 1 ओहम. बघा 1 एम्पियर आहे. 1 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर व्हेन 1 व्होल्ट. 1 एम्पियर लाईट पास होते इन 1 व्होल्टमध्ये, एका व्होल्टेजमध्ये. पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन इट्स एंड. आणि या एंड्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल, या एंड्समध्ये जो काही रेझिस्टन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन इट्स एंड. Potential difference is applied in ends, then the resistance of the conductor is 1 ohm. बघा आता resistance and resistivity of a conductor काय आहे? As shown in figure 3.4, there area a large number of free electron in a conductor. आपण 3.4 या डायग्राममध्ये आपण पाहिलंय डायरेक्शन ऑफ अ कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिक करंट. लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियल पर्यंत इलेक्ट्रॉन्स पास होतात. हे आपण या इलेक्ट्रॉन फ्रीमध्ये पाहिलं. मग त्यांनी सांगितलं की ॲज शोन इन फिगर 3.4 देअर आर अ लार्जर नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन अ कंडक्टर. त्या कॉपर वायरमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे आहेत? लार्ज नंबरमध्ये आहेत, जास्त नंबरमध्ये आहेत. देअर आर कॉन्स्टंटली इन अ रँडम मोशन. ते रँडम मोशनली इकडे तिकडे फिरत आहेत, कॉन्स्टंटली आहेत. व्हेन अ पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन द टू एंड्स ऑफ द कंडक्टर, these electrons start moving from the end at the lower potential to the end of higher potential. मग आपण बघितले या इलेक्ट्रॉनमध्ये हे तुमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स ज्यावेळी करंट पास होतो, ज्यावेळी काय होतं करंट पास होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल पास होतात, त्यावेळी तो करंट पास होत असताना तो हायर लोअर लेवलकडून तो कुठे जात असतो तर हायर पोटेन्शियलला जात असतो. This directly motion of electron causes the flow of current. Moving electrons trick and atoms and the ions which lie along their path. Such collisions cause a hindrance to flow of electron on oppose the current. म्हणजे काय तर जो रेझिस्टन्स आहे हा तुमचा जो करंट पास होणार आहे, हा करंट जो असतो तो पास होणार आहे, तो काय होतो हेडिन्स होतो, म्हणजे विरोध होतो किंवा तो करंट जिथं जाणार आहे तो काय होतो पास होतो आणि स्लोली चालू लागतो. दीज हेडन्स इज कॉल्ड रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. इन सोपी डेफिनेशन काय आहे तर बघा, ज्यावेळी हे तुमचं एक सर्किट आहे, या सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स पास होत असतो, इन लोअर लेवल टू हायर लेवलला पास होत असतो, तेव्हा तो टू स्टॉप और स्लो डाऊन द फ्लो ऑफ करंट, दिस इज कॉल्ड ॲज अ रेझिस्टन्स. त्यालाच आपण काय म्हणतो तर रेझिस्टन्स. म्हणजे काय आहे, हा तुमचा करंट आहे बरोबर, इकडून जातोय तो इन स्लो मोशनमध्ये आपल्याला घालवायचं आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे ते तिथं हे सर्किट एक डायग्राम काढणार आहे. ही डायग्राम का काढणार आहे, ज्यावेळी आपला करंट पास होईल त्यावेळी तो वर खाली जाऊन म्हणजे स्लो मोशननी तो काय होणार आहे
पास होणारे, म्हणजे एक तर स्टॉप होईल किंवा एक तर स्लो मोशनने जाईल. धिस इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे तुमची जी डायग्राम आहे पोटेन्शियल डिफरन्स मधली, ती जी की लोअर पोटेन्शियलकडून हायर पोटेन्शियलकडे जात असताना त्यामधला जो करंट आहे तो करंट काय होतो, स्टॉप और स्लो डाऊन, हळूहळू जात असतो. धिस इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टन्स. बघा आता रेझिस्टिव्हिटी ॲट अ गिवन टेम्परेचर. द रेजिस्टन्स आर ऑफ ए कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ. कशाशी अवलंबून आहे, डिपेंड्स ऑन लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए अँड द मटेरियल इज मेड ऑफ. आता रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, तर बघा तुमचं रेजिस्टन्स आहे आणि या रेजिस्टन्स बरोबर ज्यावेळी कंडक्टर डिपेंड होतं ते कशावर होतं, तर लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वरती होतं. पहा, इफ द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज आर, देन आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टर. हे काय आहे, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॅपिटल एल, दॅट इज एल मीन्स लेंथ. फॉर एक्झाम्पल, हे तुमचं एक सर्किट आहे, या सर्किटमध्ये ही तुमची लेंथ आहे. ही लेंथ ज्यावेळी हा रेजिस्टन्स, तुमची ही जे रेजिस्टन्स आहे, हे रेजिस्टन्स ज्यावेळी वाढतं त्यावेळी त्याची लेंथ ही काय होते, वाढते. बट ज्यावेळी हा तुमचा एक एरिया आहे, क्रॉस सेक्शन एरिया आहे, या क्रॉस एरिया सेक्शनमध्ये काय होतं, ज्यावेळी तुमचा एरिया वाढतो त्यावेळी रेजिस्टन्स हे काय होतं, तर लेस होतं, रेजिस्टन्स कमी होतं. आणि ज्यावेळी एरिया कमी होतो त्यावेळी रेजिस्टन्स काय होतं, हायर होतं, जास्त होत असतं. मग त्यांनी फॉर्म्युला काय केलाय बघा, resistance is directly proportional to the length. Also, resistance is indirectly proportional to the ampere cross section area. Also, resistance inversely proportional to the cross section area. एक डायरेक्टली प्रोपोर्शनल विचारले म्हणून यल आलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल विचारलं म्हणून आपण काय लिहिलं, 1/a. ए दॅट इज अ क्रॉस सेक्शन एरिया. देअरफोर आता आर दोन्हीमध्ये काय आहे, हे इक्वेशन 1 झालं, हे इक्वेशन 2 झालं. 1 आणि 2 इक्वेशन घेऊ. आर दोन्हीमध्ये काय आहे, तर कॉमन आर आहे. आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1 काहीच नाही म्हणजे L/A. यल दॅट इज लेंथ. यल काय आहे, आपली लेंथ आहे. आणि ए काय आहे, तर क्रॉस सेक्शन एरिया. काय आहे, क्रॉस सेक्शन एरिया. आणि आर काय आहे, आपला रेजिस्टन्स. आर काय आहे, आपला रेजिस्टन्स. देअरफोर आर इज इक्वल टू, आता हा फॉर्म्युला इथं तयार झाला का, नाही. का नाही झाला, तर इथं काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन आहे, हे साईन आपल्याला काढायचंय. देअरफोर आर इज इक्वल टू रो L/A. आपण इथं हा रो जो आहे आपण लिहिताना असा लिहितो, दॅट इज अ रो. रो म्हणजे हे आपली काय झाली, एक कॉन्स्टंट अशी व्हॅल्यू झाली. रो इज इक्वल टू आर इक्वल टू रेजिस्टन्स इज इक्वल टू रो L/A. रो इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड द रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. आणि या रोलाच आपण काय म्हणतो, तर रेजिस्टिव्हिटी. काय म्हणतो, रेजिस्टिव्हिटी. जसं की आपला थीटा आहे, गॅमा आहे, आपण लिहितो ना थीटा बीटा गॅमा मॅथ्समध्ये लिहितो, त्याचप्रमाणे हे जो रो आहे हा एक काय आहे, तर कॉन्स्टंट प्रोपोर्शनल आहे. रो इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड द रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इन SI युनिट्स इज ओहम मीटर. आणि रेजिस्टिव्हिटीचं साईन काय आहे किंवा SI युनिट काय आहे, तर ओहम मीटर. रेजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल अँड डिफरंट मटेरियल हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी. आणि यामध्ये प्रत्येक जे मटेरियल आहे त्याची रेजिस्टिव्हिटी ही कशी असते, डिफरंट असते. पहा, आज आपण 2 फॉर्म्युले पाहिले. एक बघितला ओहम्स लॉ आणि सेकंड बघितला रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टन्स म्हणजे काय, हे दोन्हीही फॉर्म्युले तुम्ही तुमच्या
त्याचं स्टेटमेंट, ओहम लॉचं स्टेटमेंट आणि फॉर्म्युला, रेजिस्टन्स म्हणजे काय ते, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, हे सगळे फॉर्म्युला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात. यावरती काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहेत, ते आता आपण 2 एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहात. पेज नंबर 38 वरती त्याची काही एक्झाम्पल आहेत, ते आपण पाहूया. बघा 38 पेज वरती फर्स्ट एक्झाम्पल आहे, द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट इन अ लाईट बल्ब इज 1000 ओहम इफ द बल्ब इज फीड बाय अ करंट फ्रॉम अ सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरंट 230 व्होल्ट. हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट. करंट म्हणजे आपल्याला हे त्यांनी करंट विचारलाय, दॅट इज आय आपल्याला त्यांनी विचारलाय. रेजिस्टन्स ऑफ फिलामेंट दिलंय, रेजिस्टन्स किती दिलंय आपल्याला 1000 ओहम आणि व्होल्टेज किती दिलंय 230 व्होल्टेज. आर दिलाय, व्ही दिलाय, काढायला लावलंय आपल्याला आय, म्हणजे आपल्याला इथे कोणता फॉर्म्युला वापरावा लागणार आहे, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय आहे तर व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. बघा व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. व्हीची किंमत आपल्याला दिली आहे 230 इज इक्वल टू आय काढायचं आहे इंटू रेजिस्टन्स दिले आपल्याला 1000. मग आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर केला आपण, हा आय काढायचा आहे म्हणून आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. मग आय इज इक्वल टू व्ही किती 230 अपॉन 1000. ओके, 0ला 0 गेला, राहिला 23 अपॉन 100, राहिले किती 23 अपॉन 100. 2 शून्य आहेत म्हणजे 23च्या आधी काय येणार, पॉईंट येणार, दॅट इज 0.23. करंट विचारलाय, करंट कशामध्ये मोजतो आपण, ॲम्पियरमध्ये. आय इज इक्वल टू 0.23 ॲम्पियर. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल दिल्यानंतर फर्स्ट पॉईंट आपला असतो, आपण गिवन लिहायचं असतं. गिवनमध्ये आपल्याला रेजिस्टन्स दिलंय, व्होल्टेज दिलंय आणि करंट आपल्याला काढायचं आहे. जर या तिन्हीचीही माहिती, दोन्हीची माहिती दिली, करंट काढायचं आहे, तर यावरून आपल्या अशा लक्षात येतं की इथं आपण ओम्सला यूज करतो. त्यामुळं आपण फॉर्म्युला लिहायचा ओम्सला, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. हे लिहिल्यानंतर किंमत भरली, व्हॅल्यू भरली, व्हॅल्यू भरल्यानंतर हे सॉल्व करून आपल्याला करंटचं व्हॅल्यू मिळाली. करंट इज इक्वल टू 0.23 ॲम्पियर. त्याचप्रमाणे बघा एक्झाम्पल नंबर 3 बघूया. 2 आणि 4 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा नंतर. एक्झाम्पल नंबर 3 आहे, अ करंट ऑफ 0.24 ॲम्पियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर when a potential difference of 24 voltage is applied between its two ends. What is the resistance? रेजिस्टन्स विचारलंय म्हणजे आपल्याला इथं काय विचारलंय त्यांनी, आर विचारलंय. करंट दिलाय म्हणजे 0.24 दिलंय म्हणजे आपल्याला काय दिलाय त्यांनी, आय दिलाय. व्होल्टेज दिले म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स दिलाय आपल्याला, व्ही दिले 24. इथे सुद्धा व्ही दिलाय, आय दिले, काढायचंय काय आपल्याला आर. मग आपण इथे सुद्धा काय वापरला, ओहम्स लॉ. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. देअरफॉर आय इज इक्वल टू व्ही किती आहे आपला 24 आणि आर किती 0.24. तर पॉईंट आहे म्हणून ह्याला आपण काय केलं, 2 शून्य आहेत, पॉईंट नंतर 2 घर आहेत म्हणून आपण काय केलं 100ने मल्टिप्लाय केलं. 24 इंटू 100 अपॉन 24 इंटू 100. मग काय येणार 240 अपॉन 240. बरोबर. इथं 0.24 आहे म्हणजे 0.24 इंटू 100 केले किती आलं 24. 2400 भागिले 24 केलं, 24ला 24 गेले, राहिले 100. आर इज इक्वल टू 100 ओहम. द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 100 ओहम. म्हणजे आज आपण ओहम्स लॉ आणि रेजिस्टिव्हिटी पाहिली. यावरची ही काही एक्झाम्पल आहेत. या एक्झाम्पलमध्ये आज दोन्हीही ओहम्स लॉवरची एक्झाम्पल आपण पाहिलेत. ही रेजिस्टिव्हिटीची एक्झाम्पल ट्राय करा सॉल्व करायची फॉर्म्युलामध्ये किमती घालून. नाही समजले तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.